एकनाथी भागवत अध्याय क्रमांक 4 श्लोक क्रमांक 7 आपण चालू करतोय. काल आपण पाहिलं जनक राजाने प्रश्न विचारला होता नवनारायणांना की भगवंतांचे अवतार कोणकोणते अवतार झाले, भगवंतांनी अवतार लिहून काय चरित्र केलं. त्याच्यावर भगवंत द्रुमल मुनी, जे द्रुमिल नावाचे जे नारायण आहेत त्यांनी त्यांना उत्तर दिलं त्यांच्या प्रश्नाला. द्रुमिल नारायण की भगवंतांचा पहिला अवतार म्हणजे पुरुष अवतार. भगवंताचा पहिला अवतार कोणता झाला? पुरुष अवतार झाला. मग तो जगताच्या रूपाने सगळा तो नाटलाय. कसा नाटलाय ते आपण काल पाहिले. आता आज पाहूया. इंद्रो विशंक्यम मम धाम जिकृषंतीम कामम नियोक्तम संगनम स बरदायुवर पाख्यम. श्लोक क्रमांक 7. इंद्राला अशी भीती वाटली की नारायण तप करून इंद्रपद तर बळकवणार नाही ना, तेव्हा त्याने मदनाचा त्याच्या परिवारासह नारायणाच्या तपाचा भंग करण्यासाठी प्रेरण केले. नारायणाचा महिमा मदनाला माहीत नव्हता. बोरीच्या झाडावरून ते आश्रमाला बद्रिकाश्रमाचे नाव पडले होते. मदनाने आपल्या बरोबर अप्सरा घेतल्या, वसंत ऋतू घेतला, सुखकर मंद असा वायू घेतला व तो त्या आश्रमात गेला. अप्सरांच्या नेत्रांचे कटाक्ष हेच बाण करून त्याने नारायणाला मोहित करण्याचा प्रयत्न केला. श्लोकाचा सरळ सरळ अर्थ काल पाहिलं. भगवंतांनी पुरुष अवतार धारण केला. त्याच्यानंतर मग तीन देवांची निर्मिती झाली. आपण हे सगळं काल पाहिलं. आणि शेवटला आपण पाहिलं होतं की नर आणि नारायण यांचा अवतार झाला. आणि आणि नारायण यांचा अवतार झाल्यावर त्यांची जी तप पाहून आता ह्या श्लोकामध्ये आले. आयसा नारायणाचा प्रताप देखोनी निष्ठा दृढ तप, तेने इंद्राशी आला कंप, म्हणे स्वर्ग निष्पाप घेईल माझा. तर नारायण मोठ्या तपस्वी होते बघा. जे नर आणि नारायण होते त्यांनी बद्रिका आश्रमामध्ये एका बोरीच्या झाडाखाली त्यांनी तप केलं. आणि त्यांची तपश्चर्या फार मोठी होती. तप पाहिले आणि ते तप पाहिले कुणी इंद्राला. आणि ती इंद्राने तप करताना पाहिल्यामुळे त्याला भीती वाटली. त्याला वाटली यांनी जर एवढं तप केलं तर ते स्वर्गातलं पद मागते ते. आणि मग त्यांनी स्वर्गातलं पद जर त्यांनी मागितलं तर मला इंद्रपदावर उतरावं लागेल. म्हणून त्यांनी काय केलं, त्यांना अडथळा तयार करण्यासाठी निष्पाप असणारे जे नारायण येतं त्यांचा स्वर्ग ताब्यात घेईल असं त्याला वाटल्यामुळं त्यांनी पुढे काय केलं ऐका. त्याचे तप देखोनी परम, म्हणे गेले गेले स्वर्गधाम, इंद्रे कोपे पिरेला काम, अप्सरा संभ्रम समवेत. त्याला वाटलं यांनी एवढं मोठं तप केल्यामुळे आपलं आता स्वर्गाचं स्थान निघून जाईल, ह्यांच्यामुळे आपलं राहणार नाही आपण इंद्रपदावर. म्हणून त्यांनी काय केलं, त्याला क्रोध देण्यासाठी अप्सरांना पाठवलं त्यांचं तपाचं भंग करण्यासाठी. त्यांचे तप देखोनी परम झालं. काम समवेत अप्सरा सवे वसंत ही दुसरा, क्रोधावगिया पुढारा जो तपासा ते पुरा नागवी सदा. तेव्हा कामदेव, अप्सरा, वसंत ऋतू आणि तपस्व्यांचे तप नष्ट करणारा क्रोध यांना बरोबर घेऊन नारायणाच्या बद्रिकाश्रमाकडे ते निघाले. बद्रिकाश्रमाकडे निघाले कशाला? त्यांचं तप भंग करण्यासाठी. कारण इंद्राची आज्ञा होती ना यांना, कामदेवाला. त्यांना कामदेव, अप्सरा, वसंत ऋतू, तपस्वीचे तप नष्ट करण्यासाठी ते निघाले. क्रोध, कारण क्रोध आणि तपाचं नष्ट होतं ना. क्रोध आला म्हणजे भंग झाला तपाचा. म्हणून हे सगळे निघाले त्यांना घेऊन. तीर्थांचे अनुष्ठान क्षमानुपजयंत करण, कोपुयताच जाण करियुगाना तपाचा. अनेक तीर्थामध्ये अनुष्ठान करावे. तीर्थाच्या ठिकाणी आपण अनुष्ठान केलं मोठमोठ्याले, पण तिथे सरळ काही क्षमा पाहिजे. त्या ठिकाणी जर तप करायचं म्हणजे काय पाहिजे? आपल्याकडे क्षमा पाहिजे. क्रोध नाही आला पाहिजे ना आपल्याला, शांत राहिलं पाहिजे आपण. आणि क्रोध या असे जर झाले तर तपाचा आपला नाश होत असतो. आपण आता भागवत रामायणामध्ये पाहिलं बा बऱ्याचशा गोष्टी. आहिले माता आणि गौतम ऋषी. इंद्राने काय केलं, आहिले मातेला फसून तिचा भोग घेतला. आणि ही गौतम ऋषीने बघितलं, त्यांना काय झालं, क्रोध आला. क्रोधाला त्यांनी शाप दिला की काय झालं, त्यांचा तपाचा सगळं तप त्यांचं भंग पावलं. म्हणले का, अरे मी एवढं तप केलं, म्हणले कशासाठी केलं मी? क्रोध जावा म्हणून. आणि माझा क्रोध गेलाच नाही. म्हणून त्यांनी परत सगळं सोडून दिलं आणि कुठे गेले, हिमालयामध्ये गेले परत तप करायला. म्हणजे असं काम आहे त्या क्रोधाचं. तप करणाऱ्यासाठी ते फार भयानक आहे. मग क्रोधो तपसांचा उघड वैरे, तापसा नागवे नाना परे, तो ही नारायणावरे अवघ्या अग्नी चालिला. क्रोध हा तपस्वी लोकांचा उघड वैरी आहे. उघड वैरी.
क्रोध आला की याचा तपाचा भंग झाला म्हणायचं. तो तपस्वी लोकांची अनेक प्रकारे हानी करतो व सर्वांचे पुढे तो चाललेला असतो क्रोध. म्हणून ऐशे मिळवणी बिरुदाई ते आली भद्रका आश्रमा समजते नारायण तप करी जेथे उठवले तेथे अति आक्रमेशी. मग असे असणार हे सर्वजण. क्रोध आपण वर बघितलं ना, क्रोध, काम, अप्सरा हे सगळे आले तिथं सर्व नारायणाला त्रस्त करण्यासाठी, म्हणजे त्याला त्रास देण्यासाठी असं निर्धारच करून तिथं आले ते बद्रिका आश्रमामध्ये. आणि ज्या ठिकाणी ते तपश्चर्याला बसले होते त्यांच्या समोर जाऊन उभा राहिले हे सगळेजण. वसंत शृंगारले वन कोकिळा कोळी रवे गायन सुगंध शीतळ झळके पवन पराग संपूर्ण वर्षुती सुमने. वसंत ऋतूने काय केलं? वसंत ऋतू, आता वसंत ऋतू जिथं असेल तिथं काय होईल? सगळं ते निसर्गरम्य वातावरण का, नवीन नवीन पालवी येते, फुलं येते झाडांना, आणि कुकिळा पक्षी सुस्वर करायला लागतात, गायन करायला लागतात. वनात सर्वत्र भर आणला त्यांनी वसंत ऋतूनी. कुकिळा गायन करू लागल्या. मंद सुगंधित वायूचा थंड असे गारवा जायला म्हणजे वायाला लागला, आणि फुलांच्या परागांचे पाखरण पडू लागले. फुलं उमलले लागले ना, तिथून परत मधमाशा त्यातलं मध सेवन करण्यासाठी तिथं फिरायला लागल्या. हे वसंत ऋतूचं काम वसंत ऋतूने केलं. मग तेथे भ्रमरांचे झनतकार कामिनी गायन कामगार हावभाव कटाक्षे विकार काम संचार चेतवती. भ्रमराचे गुंजन सुरू झाले. अप्सरा गायन आणि नृत्य करायला लागल्या त्या वातावरणामध्ये, आणि त्यामुळे काम उद्दीपित करण्याचा प्रयत्न करू लागल्या. कुणाला? नरनारायणाचं काम वाढण्यासाठी, त्यांची तपश्चर्या भंग करायची ना. मग नव्हेची कामिनी काम बाधा पराक्रमून चलेची क्रोधा तोही सांगून या बिरुदा परतला नुसुदा म्ल्यान वदने. पण नारायणाला काम किंवा क्रोध यामुळे काहीच बाधा होईना. त्याला क्रोध आला नाही, त्यांचं काम वाढला नाही. तेव्हा क्रोध हतबल झाला आणि परत फिरला. त्या क्रोधाला काय वैतागला ते क्रोधच, कारण मी एवढं त्याला हे करतो पण त्याला काही क्रोधच आहे ना. मग तो हतबल झाला आणि माघारी फिरला परत. मग मदने मागून या ठाण विधी कामिनी कटाक्ष बाण तेने घाय नारायण अनुपमान दंडळीची. मग आता क्रोधाचं काम झालं, त्याचे त्यांनी काही ते त्यांची तपस्या भंग झाली नाही. आता त्याच्यानंतर मदन असणारा म्हणजे कामदेव, त्याने नारायणाला अप्सरांच्या कटाक्षाने विरुद्ध करण्याचा प्रयत्न केला. म्हणजे त्या आता अप्सरा कामदेवच आलं म्हणजे आता कोणाच्या तरी मार्फत त्याला त्याची तपश्चर्या भंग करावं लागेल ना. मग अप्सरांच्या मार्फत काय केलं त्यांनी? त्यांची तपश्चर्या भंग करण्यासाठी प्रयत्न चालू केला. पण नारायण मुनी अवचलित राहिले, ते हल्लेच नाही अजिबात जागचे, त्यांनी डोळे सुद्धा उघडून पाहिलं नाही. शस्त्रे तोडिता आकाशाशे आकाशे सोये सावकाशे ते विकामे छलिता नारायणाशे तो निज संतोषी निर्द्वंद्व. आकाशावर शस्त्र मारले तर ज्याप्रमाणे आकाशाचा काय होतो? तुकडा पडत नाही. ह्या आकाशाला किती शस्त्र मारले म्हणजे तुकडा पडणारच नाही. अगदी त्याप्रमाणे त्या कामदेवाने त्यांच्यावर भरपूर प्रयत्न केले, पण नारायण आत्मतुष्ट निर्विकार राहिले. त्यांच्यावर काहीच परिणाम झाला नाही कामदेवाचा. अंगी निज तेज सत्ता अग्नी तेज प्राशू जाता तो अंग जळे चवी चाकिता ते विकामिनी कामना नारायणी दृष्टी. एखादा मनुष्य अग्नीला खाऊ लागला तर त्याचे तोंड जसे जळते, अग्नी खाली गेला तर काय होईल? त्याचं सळ जळून जाईल. त्याप्रमाणे नारायणासमोर अप्सरांचीच काम वासना जळून गेली. त्याच काय झाल्या? त्यांची खेळांची वासना निघून गेली, काम वासना त्या अप्सरांची. एवढं सामर्थ्य असते बघा तपस्वींचं. मग नेनता नारायण महिमे धावणी घाला घातला कामे तेव्हा अवघीचे पराक्रमे स्वानिंद कर्मे लाजली. नारायणाचे सामर्थ्य न जाणता इंद्राच्या सांगण्यावरून मदनाने प्रयत्न केला, पण तो फुकट गेला. तेव्हा ते त्यांच्या बरोबरीने वसंताचे सर्व साथीदार परमलज्जित झाले. त्यांना लाजा वाटल्या, आपल्याच्याने काहीच करता आलं नाही आपल्याला. जे इंद्राने आपल्याला कार्य दिलं होतं करायला, आपल्याकडनं ते पूर्ण झालं नाही, म्हणून त्यांना लाजा वाटल्या. ते तावगी झाली पराडमुखे पाठ मोरी निघाली अधोमुखे तेव्हा त्यांची गती निशेखे नारायणी देखी खुंटली. मदनाने आणि साथीदारांनी मानाखाली घातल्या. मदन म्हणजे कामदेवानी, आणि त्याचे जे बाकीचे साथीदार होते ना, अप्सरा, वसंत ऋतू, क्रोध, यांनी काय केलं? मानाखाली घातल्या. सर्व इंद्राकडे परत जाऊ लागले, पण नारायणाने त्यांची गती कुंठित केली. बघा, त्यांना लाजा वाटल्या आणि परत इंद्राकडे माघारी निघाले. आपण आपल्याकडलं काय कार्य पूर्ण झालं नाही म्हणून जाऊन इंद्राला सांगावा, पण भगवंतानी काय केलं? नारायणाने त्यांना पुढे जाऊन दिलं, जागेवर थांबली ती, त्याला जाताच येईना पुढं.
मग इंद्रिय नियंता नारायण नेनेनी छळू गेली आपण त्यापुरती पुनरागमन सर्वता जाण करविना. नारायणाला छळायला गेलेले बघा, आता ज्याच्या सत्तेने सगळं चाललंय, जगत चाललंय, आणि त्यालाही छळ करायला गेले त्यांचा. मग तेथे सर्व परत फिरण्यास मात्र स्वतंत्र राहिले नाहीत. येताना मात्र त्यांच्या मनाने आले, पण जाताना आता त्यांच्या मनाने जाऊ शकत नाही, कारण यांची इच्छा आहे आता जाऊन द्यायचं का नाही जाऊन द्यायचं. कारण सर्वांची गती काय झाली, सर्वांची इंद्रियांचा नियंत्रण असणारा नारायण त्यांना माहितच नव्हतं हा कोण आहे, हा सगळ्यांचं इंद्रियांचं नियंत्रण करणार आहे म्हणून. म्हणून तर ते आले नसेल हे करायला, असं कार्य करायला. मागे न निगवे निश्चिते ऐसे जाणून समजते थोर गजबजली ते भयचकी ते व्याकुळे. आपल्याला परत जाता येत नाही हे पाहून सर्वजण चकित झाले आणि घाबरले. आता म्हणले आपलं काही खरं नाही, घाबरले ते आता जाता येणार म्हणून. जाणून नारायण प्रताप आता कोपोनी दिले शाप येणे धाके म्ल्यान रूप अतिसंकल्प भयविते. आता नारायणाचे सामर्थ्य त्यांना कळले होते, कारण हा तपस्वी, आता काय होईल ते सांगता येत नाही, आता आपली राखच झाली म्हणून समजायचं, असे त्यांना वाटलं. त्यामुळे घाबरले ते. म्हणले काय, कदाचित तो आपल्याला शापही देईल म्हणून सर्वजण म्ल्यान झाले आणि थरथर कापू लागले. ऐशी देखून त्यांची स्थिती कृपेने तुष्टला कृपामूर्ती अनुमात्र कोपो नये चित्ती अभिनव शांती नारायणाची. अशा पद्धतीने त्यांना तसं वाटलं, पण त्या भगवंताला, त्या नारायणाला मात्र क्रोध आला नाही. त्यांच्या ठिकाणी दया होती, कारण साधू महात्म्याच्या ठिकाणी काय असते, दया असती. मग तो त्यांच्यावर संतुष्टच झाला आणि नारायणाची शांती अद्वितीय होती. कशी होती त्यांची अद्वितीय, म्हणजे भेदरहित शांती होती त्यांची बघा. विज्ञाये शुक्रकृत मक्रमादिदेव प्राह प्रहस्य गत विस्मय ये माननान. मा भैष्टे भो मदन मारुत देव वध्व गृहीत नो बलिम शून्यामिमं कुरुध्वम. श्लोक क्रमांक 8. हे सर्व इंद्राचे कारस्थान आहे हे त्यांना आदिदेवाने जाणले आणि आपल्या स्थिर मनाबद्दलही त्यांचा गर्व झाला नाही, म्हणून ते म्हणाले, हे मदना हो, हे वायो, हे अप्सरांनो तुम्ही भिवू नका, मी आतिथ्य करतो ते स्वीकारा. हा आश्रम मी आपले आतिथ्य केले नाही तर शून्य ठरेल, यास्तू आपण या आश्रमाला धन्य करा. श्लोकाचा सरळ अर्थ. इंद्रिये केले अपराध तरी नारायणाशी न याची क्रोध बापू निज शांती आघाद न मानी विरुद्ध कामाधिकांचे. इंद्राने जर अपराध केला तर नारायण क्रुद्ध झाले नाही बघा. आत्ताच वास्तविक पाहता ह्यांची काही हे नव्हती ना, यांचं काहीच नव्हतं ना, पण इंद्राने काय केला, अपराध केला. म्हणजे गप आपले तपश्चर्या करायला बसले होते, पण त्यांच्या तपश्चर्या भंग करायला गेला कोण, इंद्र. म्हणजे त्याने अपराध केला का नाही, पण तरी पण त्याला क्रोध आला नाही इंद्राचा, त्याला राग आला नाही इंद्रांचा का, किंवा म्हणजे त्यांनी आपलं तपश्चर्या भंग करायचा प्रयत्न केला म्हणून. कारण त्यांची त्यांची शांतीच मुक्ती विलक्षण होती. जे मदनादिक होते त्यांच्या विरुद्ध त्यांच्या मनात कोणताही विचार आला नाही की आता ह्यांनी आपल्याला तपश्चर्या भंग करायचा प्रयत्न केला म्हणून आपण ह्याला शाप द्यावा, काहीच आलं नाही त्यांच्या मनामध्ये. न याची कामाधिकावरी कोप इंद्रास्ता हे निधीची शाप नारायणाच्या ठाई अल्प कदा विकल्प नुपजेचे. त्याला त्यांचा रागही आला नाही आणि त्याला इंद्रालाही त्यांनी शाप दिला नाही, त्यांच्या मनात कोणताच विकल्प उठला नाही. हे असतात महात्म्याचे लक्षण. अपकार्यावरी जो कोपला तो तत्काळ कोपे नागविला, अपकार्या जेने उपकार केला तोची दादूला परमार्थे. अपकार करणाऱ्यावर जो रागवतो तो त्या क्रोधाने नष्ट होतो. म्हणजे जे आपल्याला त्रास देतोय आणि त्याच्यावर जर आपण क्रोध केला तर त्याच्यामुळे काय होतं, आपण केलेलं सगळं तप आहे आपलं सगळं नष्ट होऊन जातं. आपण जे आता केलेली साधना असतात ना, सगळी साधना नष्ट होऊन जाते. म्हणून क्रोध आला नाही पाहिजे आपल्याला. पण जर अपकार करण्यावर जर आपण उपकार केला तो खरा उत्तम परमार्थी. जसं मग अपकार करण्यावर त्याचा क्रोधाने तो नष्ट होतो. म्हणजे तप करणार असं आहे, जर तप करणार आहे आणि तप जर करणाऱ्यावर एखाद्याने अपकार केला म्हणजे त्याला त्रास दिला आणि त्याला जर क्रोध आला तर तो त्रास देणारा नष्ट होऊन जातो. पण असा जर एखाद्याने त्रास दिला पण त्याच्यावर क्रोधित न होता जर त्याच्यावर काय केलं, उपकार जर केला तर त्याचं कल्याण होत असतं आणि तोच खरा परमार्थी. म्हणजे त्यांच्यावर अपकार करू नये, त्यांचे उपकार केले यांनी, म्हणून परमार्थी पण खरा तोच असतो.
असे मग अपकार्या उपकार करीते त्याचे नावगा परमशांती ते शांतीची निजस्थिती दावी लोकांप्रती आचरुनी आपल्या शत्रूवरही जर कोणी उपकार करण्याला जर खरी शांती म्हणतात मुख्य परमार्थ परमशांतीला सिद्ध होतो. मग आपल्या शत्रूवरती सुद्धा काय केलं पाहिजे? त्याने आपल्याला त्रास दिला म्हणून आपण त्याला त्रास द्यायचा का? मग तसं असतं ज्ञानेश्वर महाराजांना किती त्रास दिला असता समाजाला? त्यांना तेवढा त्रास दिला होता तुकाराम महाराज. पण त्यांनी काय केलं? जेवढ्यांनी त्याला त्रास दिला त्यांच्यावर सगळ्यांवर त्यांनी कृपा केली, त्यांना कल्याण केलं त्यांचं. म्हणून खरं अशा लोकांनाच म्हणायचं काय? महात्मे. आणि हेच खरं परमशांतीचं काय? परमशांती त्यांच्या ठिकाणी आहे हे सिद्ध होतं. आणि हे महात्मे आहेत म्हणून हे सिद्ध होतं. कारण तीच परमोच्च शांती. आणि ती कशी असते ते नारायणी प्रत्यक्ष आचरणाने दाखवली. आणि ते शांती कशी असते ती स्वतः नारायणी दाखवलं. आता एवढ्याने त्याला त्रास द्यायचा प्रयत्न केला पण त्यांना क्रोध आला का? नाही आला. त्यांनी कोणाला शापा दिला नाही, कोणाला काही म्हणलं नाही, काय नाही. तुम्ही थांबा म्हणले, आता तुमचं काय करतो म्हणजे आधार तिथे करून देतो म्हणजे. भयभीत कामाधिक आपसारोग आपसारागन संशक त्यात अभयदानी सुख देऊन देख नारायण बोले. काम क्रोध अप्सरा वसंत ऋतू वायू सर्वच भयचकित झाले होते, पण नारायणाने त्यांना अभय दिले. घाबरू नका म्हणले तुम्ही, त्यांना सुखी केले. आणि आता पुढे म्हणाले, काय म्हणाले पहा. अहो काम वसंताधिक स्वामी कृपा करून आले तर तुम्ही तुमचे निपदाभिगमे आश्रमभूमी पुनीत झाले. अहो काम वसंत अधिक जे तुम्ही सगळे अप्सरा तुम्ही सगळे जे सर्वजण आलात ना, तुम्ही आमचे स्वामी आहात. आणि इथं येऊन तुम्ही काय केलं? आमची कृपा केली का? कारण तुमच्या येण्यामुळे आमची आश्रम हा पावन झाला. कारण तुम्ही स्वर्गातून इथं आला ना खाली, स्वर्गामधून तुम्ही मृत्यूलोकामध्ये आलात. आणि त्यामुळे आमची काय झाली? ही तपभूमी आश्रमभूमी आमची पावन झाली. बघा आता हे आलं महात्म्याची लक्षणं. तुमचे झाले आगमन अवश्य करावे आम्ही पूजन हेचे आमचे अनुष्ठान काही बलिदान अंगीकारा माझे. तुमचे आगमन जर झाले म्हणजे आम्ही तुमचे पूजन करावे. तर तुम्ही आले म्हणजे काय? आम्ही तुमची सेवा केली पाहिजे, तुमचं पूजन केलं पाहिजे. आणि हेच आमच्या अनुष्ठानाचे एक अंग आहे. आम्ही जे अनुष्ठान करतोय ना त्याचं पण तो एक भाग आहे का? कारण आपल्याकडे जर कोण पाहुणा आला, अतिथी आला, तर आपण काय केलं पाहिजे? त्याचे पूजन केलं पाहिजे, त्याला पाणी दिलं पाहिजे, त्याचा आदर तिथे केलं पाहिजे ना आपण. हे आपलं काम आहे परमार्थ करणाऱ्या माणसाचं. आणि जर आपण त्याचं नसेल करत तर मग आपलं परमार्थ करतो हे कशावर होतंय का नाही? म्हणून तेव्हा कारण असं सांगितलेलं आहे पुढं, आपण जर कुठल्या एखादं साधना करत असेल, भगवंताचे पूजन करत असेल, पण तेवढं अतिथी आला नाही ते सगळं सोडून द्यायचं, पण त्याला आधी काय करायचं? त्याची सेवा आधी करायची. तेव्हा मी जे आतिथ्य करतो त्याला कृपा करून तुमचा तुम्ही काय करा? स्वीकार करा. माझ्याकडनं जे होईल तुमचं आतिथ्य तेवढं तुम्ही काय करा? स्वीकार करा. आओ अप्सरा देवकांता तुम्ही भेऊ नका सर्वथा हे तालिया समजता पूज्य सर्वथा तुम्ही मज. अहो देवस्त्रियांनो अप्सरांनो तुम्ही मुळीच भिवू नका. तुम्ही सर्वजणी मला पूज्य आहात. घाबरू नका. तुम्हाला वाटतं तर तुम्ही तप करायला आलात, मी तुम्हाला शाप देईल किंवा क्रोधित होऊन तुम्हाला काहीतरी मी तुम्हाला नष्ट करेन, असं काहीच होणार नाही. तुम्ही अजिबात भिवू नका. आश्रमा आलिया अतिथी जो कोणी पूजा न करीती त्यांची शून्य पुण्य संपत्ती आश्रम स्थिती शून्य होय. आपल्या घरी जर आलेला अतिथी जर त्याला कोणी त्याची पूजा करत नसेल, त्याचं सगळं पुण्य जात, त्याची सगळी संपत्ती जाते. आश्रम धर्मही सगळं बुडतो त्याचा. मग ती गृहस्थ आश्रम असू किंवा आणखी कोणता ग्रस्त आश्रम असू, आपल्याकडे आलं म्हणजे त्याचा आदर तिथी करायचं काम आपलं आहे, केलं पाहिजे. तुम्ही नांगी करिता पूजन काही न घेता बलिदान गेल्या हा आश्रम होईल शून्य. या लागी कृपा करून पूजा घ्यावी. तुम्ही माझ्या पूजेचा व दिलेल्या उपहाराचा स्वीकार न करता गेलात तर ते आश्रमपणा नष्ट होऊन जाईल. म्हणून कृपा करा माझ्यावरती आणि माझ्या पूजेचा स्वीकार करा. कोण म्हणतंय? नारायण. आश्रम आले अतिथी तो पूज्य सर्वास सर्वार्थी. अतिथी आश्रमी जे पूजते ते आश्रम कीर्ती शिववाणी. आश्रमात येणारे अतिथी सर्वथा पूज्य असतात. म्हणून जे अतिथींचा स्वीकार करतात त्यांच्या आश्रमाची प्रशंसा साक्षात महादेव करत असतात.
म्हणून व्याही रुसलिया पाया पडते, ते विमुख जाता अतिथी, जय वंदुनिया सुखी करते, ते सुख पावते स्वानंदे. म्हणून ते व्याही जर आपल्यावर रुसला तर त्याला नमस्कार करून आपण विनवण्या करून त्याला परत रुसवा घालवतो ना. हा, अशाच प्रकारे जर अतिथी आपल्या घरी आला आणि जर तो कुठले आपला आदर सत्कार न करता तो जर जायला निघाला तर त्यांना आपण वंदन करून त्याला परत माघारी आणावा आणि त्यांनी काय होतं आपला आश्रमाशी धन्य होतो. त्याला काहीतरी तांबर पाणी म्हणा, चहा म्हणा, नाहीच काही त्यांनी घेतलं तर कमी कमी थोडी साखर किंवा गुळाचा खडा, तेही त्यांनी नाहीच काही घेतलं तर कमी कमी प्रेमाचे 2 शब्द तरी, या 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 बसा 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 का नाही, त्यांचं नाही काही आपण पूजन करतो त्यांचं कमी कमी दर्शन तरी घ्यावा. अतिथी अतिथी कुणाला म्हणायचं? अचानक आलेला माणूस आपल्या घरी त्याला म्हणायचं अतिथी. अचानक, कारण पाहुणे वेळेला आपल्याला आधी फोन करून येतात, निरोप देऊन येतात आम्ही येतोय म्हणून, पण अतिथी असं येत नाही, अचानक येतो, त्याला अतिथी म्हणायचं. व्याही रुसलिया कन्यान धाडी, अतिथी रुसलिया पुण्य कोडे, पूर्वपार जे का जोडे, तेही रोकडी शयो पावे. जर व्याही आपल्यावरती रुसला तर तो मुलीला माहेरी पाठवत नाही, म्हणून तो काय माझा आदर सत्कार केला नाही त्यांनी तिथं, म्हणून तो पाठवत नाही. त्याप्रमाणे अतिथी जर रुसला तर अनंत जन्माचे पुण्य आपलं संपून जातं. मग एवढं महत्व आहे अतिथीला. पाळायचंय ना तर सगळंच पाळलं पाहिजे व्यवस्थित, नाहीतर मग आपलं जेवढं वय म्हणजे नाहीतर मग काय करायचं, आपलं सरळ आपण नामचिंतन करीत बसणं. हा, वैकुंठी ज्याची निजस्थिती, तो ते आश्रमा ये नित्य वस्ती, जे आश्रमी अतिथी पूजिती प्रीती ब्रह्मात्म भावे. ज्या आश्रमात अतिथीला ब्रह्म समजून पूजा होते, ब्रह्म म्हणजे परमात्माच आलाय माझ्या घरी असं समजून त्याची पूजा केली, त्याची आलेला जो अतिथी त्याची उपाधी नाही पाहिली जात, त्याच्यामध्ये तो परमात्मा काय, त्याच्यामध्ये तो परमात्मा आहे आणि ते परमात्मा म्हणून त्याची पाहून त्याची काय केली जाते, पूजा केली जाते, त्याला आदरातिथ्य त्याचं केलं जातं. म्हणून तोच वैकुंठीचा भगवान विष्णू नित्य निवास करतो तिथेच. कुठं? ज्या ठिकाणी परमात्मा असतो, म्हणजे कोण ब्रह्म असतं का नाही, त्या ठिकाणीच कोण आहे, वैकुंठीचा भगवान विष्णू काय करतो, निवास करीत असतो. म्हणून शत्रू जरी आपल्या घरी आला तर त्याला 2 शब्द आपण प्रेमाने बोललं पाहिजे. म्हणून ऐशे बोलिला तया प्रती, परी माझी आगाध शांती, हे ही नारायणाची चित्ती गर्भस्थिती असे ना. मग असे तो त्यांना बोलला, परंतु त्या नारायणाच्या मनात आपल्या शांतीचाही गर्व झाला नाही. बरं, एवढं सगळं केलं मग असं त्याला वाटलं नाही नारायणाला काय, की बघा ना मला राग आला नाही, मी त्यांचा आदरातिथ्य करतोय, जे मला त्रास द्यायला आले त्यांचं मी काय करतोय, आदरातिथ्य करतोय, म्हणजे मी किती माझ्यामध्ये महात्म्याचे सगळे लक्षणं आलेत, असं त्याला अभिमान पण झाला नाही. आता आपल्याकडे एखादं कार्य चांगलं झालं की हा वा 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 माझ्याकडून झालं बरं का, मला कळायला लागलं बरं का, आता मी महात्मा झालो काय, असं वाटतं ना. तसं पण नाही वाटलं पाहिजे, तसं पण त्यांना वाटलं नाही. एक राया अति अपूर्व, आसून निज शांती अनुभव, ज्याच्या ठाई गर्व तोची देवादी देव निशेषे. हे राजा, अशी अपूर्व असणारी शांती असूनही ज्याला मुळीच गर्व होत नाही तोच निश्चयाने देवादी देव जाणावा. म्हणजे त्याला एक क्रोधही येत नाही आणि कुणी देण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्यावरती अपकारही करत नाही, त्यांचे उपकार करून त्यांचं कल्याण करून देतोय आणि हे सगळं माझ्याकडनं होतंय असं त्यांना अभिमानही होत नाही. असं ज्या ठिकाणी असं तो खरं म्हणायचं, देवांचा देव म्हणायचं, तोच महात्मा आहे असं समजून घ्यावा. असं कोण सांगतंय? ध्रुमिल मुनी सांगतात राजाला, जनक राजाला. मग जो नित्य नाचवे सुरनरांशी, ज्या भेने तप सांगिजे तापशी, त्या अभय देऊनी काम क्रोधाशी, आपण आपाशी राहाविले. जो मदन मानवांना व देवांना नाचवितो. बघा, मदन म्हणजे कोण? कामदेव. मानवाला नाचवतो, देवादिकांना त्याने नाचवले. तो त्यांनी ज्या ठिकाणी अतिक्रमण करीन ना तो कामदेव, त्यांचं वाकड झालं म्हणायचं. हा, असं असणार आहे सामर्थ्य त्याच्यामध्ये. तो तपस्वांची तप नष्ट करू शकतो, एवढं सामर्थ्य त्याच्यामध्ये असणारा. पण त्या मदनाला क्रोधाधिकांनाही अभय देऊन नारायणाने त्यांच्या आपल्या जवळ ठेवून घेतले हवामध्ये, का नाही, क्रोध न करता त्यांच्यावरती. इथं ब्रुवत्य भय दे नर देवा देवाहा, श्रीवीड नम्र शिरसा सुगृण तमुच्युः, नयेत द्विभो त्वयि परे अविकृते विचित्रम, स्वरामाधीर निकारा राना पाद पद्ये. श्लोक क्रमांक 9. हे राजा, अभय देणारा नारायण जेव्हा असे म्हणाला तेव्हा मदन व त्याचे सहकारी लाजले
आणि लज्जेने त्यांनी आपली मस्तके लपवली व तो दयाळू ईश्वराला म्हणाले, हे प्रभू, तो मायेहून विलक्षण निर्विकार व सर्व आत्मज्ञानी लोकांना वंद्य असून आमच्यावर क्रोध न करता दया केलीस, हे मोठेशी आश्चर्यकारक नाही का? येवा भय देता नारायण, तो मुखे बोलिला आपण, ते नेकामादे अप्सरागण लाज विरून अभिमुख झाली. मग त्या नारायण भगवंतांनी त्यांना अभय दिलं आणि त्यामुळे त्यांना लाजा वाटल्या. मदन अप्सरा यांनी राजांनी मान खाली घातली. मग आपण म्हणजे त्यांना त्रास द्यायला आलोय आणि त्यांनी ओळख आपलं काय केला, त्याला आपला रागच आला नाही. म्हणजे असंच बघा, एखादा जर क्रोधी माणूस असेल आपल्याला त्रास देणारा आणि त्याला त्याच्या पुढे मग मुद्दा म्हणायचे, ये बाबा ये, काय तुला काय करायचे, त्याला काय म्हणायचं नाही, काय नाही काय नाही, तू म्हणायला अजून गप्प बसतो. तसं देखोन निर्विकार पूर्ण क्षमा श्री नारायण हा परमात्मा, कळू सरले वसंतादी कामा, त्याचीच महिमा वर्णिती सोये. नारायण निर्विकार व क्षमाशील आहे हे पाहून तोच परमात्मा आहे असे त्या सर्वांना कळले आणि ते सर्वजण त्यांचा महिमा वर्णू लागले. म्हणून एके नरदेव चक्रावर्ती विदेहा सार्वभौम भूपती, त्या नारायणाची निजस्तुती कामादी करीती सद्भावेसी. हे चक्रवर्ती राजा, सार्वभौम भूपते व विदेही कामाधिक अत्यंत सद्भावाने त्यांची स्तुती करू लागले. बघा, चक्रवर्ती राजा, सार्वभौम भूपती सगळे असणारे हे काही कामाधिक हे सगळे त्यांची स्तुती करू लागले. म्हणजे वा 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 का नाही. म्हणजे सदा सर्वाते छळते त्याही देखील पूर्ण शांती, तेच शांतीची स्तुती करीते. नारायणाप्रती काम क्रोध, काम व क्रोध हे सर्वांना छळतात, सगळ्याला त्रास देतात का नाही, पण हे जे त्रास देतात त्यांनीच काय केलं, त्या नारायणाची शांती समजून म्हणजे शांती पाहून त्यांची प्रशंसा केली नारायणांची. परत म्हणजे संतोष श्री नारायण त्याशी कृपा उपजे पूर्ण, यशा परिचय स्तवन मागिले संपूर्ण परमार्थ बुद्धी. मग त्यांनी अशा प्रकारे स्तवन केले त्या नारायणाचं की त्या नारायणाच्या मनामध्ये त्यांच्याविषयी पूर्ण कृपा उत्पन्न व्हावी, अशा पद्धतीने स्तवन सुरू केलं त्यांनी. कुणी? कामदेवानी, क्रोधानी, अप्सरांनी आणि म्हणजे एकाएकानी त्याचं स्तवन करायला सुरुवात केली. जय जय देवाधी देवा तुझ्या अविकार भावा, पाहताना देखो जे सर्वा देव मानवा माझारी. काम म्हणाला, हे देवाधी देवा तुझा जय असो, सर्व देव मानव यामध्ये तुझा कसा निर्विकार भाव दिसत नाही. कसा आहे तुझं जे जे कार्य म्हणले, सगळे जे मानव येतं देव येतं यांच्यापेक्षा तू कसा आहे निर्विकार भाव दिसत नाही तुझ्यामध्ये. म्हणजे काय तुझा हा निर्विकार भाव दिसत नाही, म्हणजे तुझ्यासारखा असा भाव आहे ना हे बाकींच्या मध्ये दिसत नाही कोणामध्ये. असं असणार तू श्रेष्ठ आहेस. मज कामाचे निघाये ब्रह्मा कन्येशी धरू जाये, पराशर केले काय भोगेले पाये दिवा दुर्गंधा. माझ्यामुळे ब्रह्मदेव आपल्या कन्येला धरावायच निघाला. कोण म्हणतोय? कामदेव बोलतोय का नाही. त्या ब्रह्मदेवाच्या ठिकाणी मी गेलो म्हणले आणि तो त्या कामाने काय झाला, विभोर झाला आणि आपली असणारी जी मुलगी आहे त्या मुलीलाच धरायला निघाला. कोण? ब्रह्मदेव. आणि पराशराने तर दुर्गंधयुक्त मत्स्यगंधेशी दिवसा संगम केला. पराशर ऋषीने दुर्गंध मत्स्यगंधा नाही का ती श्री व्यासांची आई, मग त्यांच्यापासून त्यांचा जन्म झाला ना व्यासांचा का नाही. कुणामुळे? कामदेवाने तिथे केल्यामुळं. म्हणून ज्या ते योगी वंदी ती मुकुटी, तो तापसा माझी धुर्जटी, तो शिव लागे मोहिनी पाठी, फिटून लंगुटी विरे द्रवले. ज्याच्या चरणांना योगी वंदन करतात, कोण? महादेवाला का नाही, तो सर्वात महातपस्वी शिव आहे. तो मोहिनीच्या पाठीस लागला तेव्हा त्याचे वीर्य द्रवले. ते सुद्धा काय झाले माझ्यामुळं, ती बाकीचे सगळे विसरून गेले. विष्णू वृंदेच्या शमशानी, धरणे बैशे विषयाग्लानी, आयलेची कहाणी वेदी पुराणी वर्णिजे. विष्णू विषय व्याकुळ होऊन स्मशानात वृंदेची वाट पाहत बसला. विष्णू सुद्धा म्हणजे तिन्ही देव काय झाले त्या कामाने विकारी झालते. पण इंद्र वाहिलेची कहाणी वेदात व पुराणात आपल्याला सगळ्याला माहितीच आहे.
नारदू नायके माझी गोष्टी, त्याशी जन्मले पुत्रसाठी, माझे साहू शके काठी, ऐसा बळी सृष्टी असे ना. नारद माझे सांगणे मान्य करीना, पण त्याला मात्र 60 पुत्र झाले. ब्राह्मण तो ना, ब्रह्मचारी, पण त्याला किती झाले? 60 पुत्र झाले. अर्थात माझा मार सहन करू शकले नाही कुणीच. असा बळी साऱ्या सृष्टीतच नाही तुझ्यासारखा. म्हणजे असं तू काय करतोस? स्तुती करतोय त्या नारायणांची. जो ब्रह्मचार्या माझी राजा, हनुमंत मिरवी पायजा, तयास्तव मकर ध्वजा, संगे विन ओजा जन्मिला म्या. हनुमंत स्वतःला मोठ्या ब्रह्मचारी समजतो, पण त्याला सुद्धा त्याच्यापासून मी काय केलं? त्याला श्रीसंग न घडताच मकर ध्वज उत्पन्न केला. त्याच्या घामातून नाही का, जेव्हा सीतामाता शोधी करून चालला होता तेव्हा त्याला घामाला म्हणून असं घामापासून टाकला, तो खाली मगरीने गिळला आणि त्याच्यापासून मकर ध्वज जन्माला आला. मग कलंकिया केला चंद्र, भांगांकित केला इंद्र, कपाटी घातला शनमुख वीर, तो लाडका कुमार महेशाचा. मी चंद्राला कलंकित केले, इंद्राला सहस्र शिते पाडली, म्हणजे भोके पाडली इंद्राला. इंद्राच्या शरीराला सगळ्या भोके पडले का नाही, सहस्र. तर आणि शंकराचा तो लाडका पुत्र जो कार्तिक, त्याच्याही स्त्रियांच्या भयाने गोळे जाऊन बसला, तो सुद्धा घाबरून. का की मी त्यांच्या पुढे राहिलो तर काय होईल, माझा पाय घसरत, म्हणून तो सुद्धा काय झाला, गुहेत जाऊन बसला. मज मनमथाचा यावा, न सावे देवा दानवा, मातेत इतर मानवा, कोण केव्हा सहवायाशी. माझा पराक्रम देव दानव यांच्यापेक्षा वरचढ आहे, आणि ते मानवाची काय कथा बघा. मग देव दानव असणारे मोठमोठे देव हे सुद्धा माझ्या पुढे काय झाले, हरून गेले ते. मग तिथं मानवाची काय कथा असणार आहे? मानव तर किती घे मानले. आता नारायणाने मानवाचा अवतार घेतला होता ना. मग मज जाळीले महेशे, त्याशे मी अनंग केले पिसे, नवलधारिष्ट तुझ्या ऐसे, पाहताना दिसे ते हे लोके. महादेवाने मला जाळले, माझे शरीर नष्ट केले. का? त्याला राग आला माझा, मला तपस्या भंग केली म्हणून त्याने काय केलं, तिसरा वेळ गाडल्या कामध्ये मला जाळून टाकलं. तरी मी त्याला वेडे केले म्हणले. पण हे नारायणा, तुझ्यासारखे धैर्य शांती मला त्रैलोक्यात कुठेही दिसली नाही. तुला राग आला नाही, आणि तू काय झालं, काम ह्यानी विकारी पण झाला नाही. म्हणून त्या मज कामन सरते केले, शांतीचे कल्याण पाहाले, हे तू आचे यश नेले, स्वभावी जिंकले निज शांती योगे. म्हणून कारण अशा माझा तू पराभव केलास आणि शांतीला गौरव दिलास. काय केलं तू? माझा पराभव केलास आणि शांती मातेचा गौरव केला, त्यामुळे स्वतःच्या शांतीने तुम्हाला सहज जिंकलेस. मग तो मी न सरता केला काम, क्रोधा आणिला उपशम, वासनेचा संभ्रम नित्य निर्भत्व केला. असे हे तुझे यश विलक्षणच आहे. माझा पराभव केलास, क्रोधाला शांत केलेस, आणि वासनेचा भ्रमही तू घालवलास. ये नारायणा तुझी निष्ठा, नये आणि का तपोनिष्ठा, केला अनुभवाचा चोटा, शांतीचा मोठा सुकाळू केला. हे नारायणा, तुझी निष्ठा इतर कोणत्याही तपस्वीजवळ नाही. अशी तुझ्यासारखी निष्ठा आतापर्यंत आम्ही जेवढे तपस्वी पाहिलेत ना, कोणाकडे अशी नाही. अच्युत अनुभव कसा असतो ते तू प्रसिद्ध केले, आणि शांतीचे साम्राज्य पसरवलेस. हे स्तवन करतोय. कोण करतोय स्तवन? कामदेव स्तवन करतोय नारायणाचं. मग मागे तपस्वी वाखणलेले, म्हणते काम क्रोधा जिंकिले, त्यासही आम्ही पूर्ण छळले, एक ते भले सांगेन. पूर्वी काही तपस्वी ऋषींची प्रसिद्ध अशी होती की त्यांनी काम क्रोधांना जिंकले होय, पण त्यांनाही आम्ही छळले. कसे सांगतो ते ऐका म्हणले. त्यांनी जिंकले, त्यांनी असा मोठ्यापणा दाखवला की आम्ही काम क्रोधाला जिंकलं, त्यांचा विजय प्राप्त केला, पण त्यांनाही आम्ही छळलं. कसं छळलं ते सांगतो म्हणले. कपिला ऐसा तेजोराशी, क्रोधे तत्काळ छळले त्याशी, शाप देताचे सगराशी, तोही क्रोधाशी वश झाला. बघा, कपिल मुनी म्हणजे तेजोराशीच, पण त्यांच्या ठिकाणी क्रोध तयार झाला आणि त्यांनी सगर पुत्रांना काय केलं, क्रोधाने भस्म करून टाकलं. म्हणजेच त्यांचा क्रोध त्यांना जिंकता आला नाही, क्रोधाने त्यांना हरवलं. कोप आला नारदाशी, वृक्ष केले नलकुबरांशी, गौतम अहिल्याशी कोपे वनवाशी शिळा केली. नारदाला क्रोध आला आणि त्यांनी कुबेराचा पुत्र नल कुबर यांना वृक्ष बनवले, त्याला शाप दिला ना त्यांनी. मग गौतमाने क्रोधाने आत्महत्येला शिळा करून टाकले. बघा, गौतमाने काय केले, क्रोधाने अहिल्याला आत्महत्या म्हणलो मी, गौतमाने
त्याला राग आला आणि आहिले मातीला तिचं शिळा करून टाकलं. जो सर्वदा विघ्नाते या कळे, त्या विघ्ने शांते क्रोध छळे, त्यांनी अति कोपे कोपनाळी, चंद्राशी तत्काळी दिदला शाप. विघ्न हरता असलेले गणपती रागावला आणि त्यांनी चंद्राला शाप दिला. विघ्न म्हणजे विघ्न हरण करणारा असा असताना गणपती, त्याला जो क्रोध आला म्हणले आणि त्यांनी चंद्राला शाप दिला. कोपवाला दुर्वासाशी, शाप दिदला अंबिरशाशी, देवानीला गर्भवासाशी, क्रोधे मारुशी छडिले येशे. दुर्वासाला सुद्धा क्रोध आला आणि त्याने अंबिरशीला शाप दिला आणि त्याने तो देवाने स्वीकार केला आणि कित्येक जन्म घेतले. क्रोधाने ब्रह्मर्षींना सुद्धा छेडलं. कारण दुर्वासा कोण होता? ब्रह्मर्षी होता ना, ब्रह्मर्षी. जे तुझी सृष्टी करू शकते, तेही काम क्रोध झडपी जेते. सागरी पडे इंद्र संपते, हे क्रोधाची ख्याती पुराण प्रसिद्ध. म्हणजे प्रतिसृष्टी करू शकतात, त्यांच्याकडे काम क्रोध झडप घालतात. विश्वामित्र्याला वशिष्ठांचा क्रोध आला, इंद्राची संपत्ती त्याच्या रागामुळे समुद्रात गेली. असं भयानक लोकांची जर अशी अवस्था आहे, आपल्यासारखी सामान्य जीवानी काय करावा? आपल्याला तर लय अभिमान होते कशाचा कशाचा. आपल्याला साधनेचा अभिमान होतोय, आपल्याला आपल्या अधिकाराचा अभिमान होतोय, आपल्याकडे असं धनाचा आपल्याला अभिमान होतोय, संपत्तीचा अभिमान होतोय. आपल्याला कसं काय मिळत बसायचं आपलं मग? इतरांची गोठी कायशी, क्रोधे छळले ईश्वराशी, तेने दीक्षिता द्विदक्षाशी, शिरेच्छेदाशी करविता झाला. इतरांची गोष्ट काय सांगू म्हणले, शंकरालाही क्रोधाने छळले आणि त्याच्या क्रोधातून वीरभद्र उत्पन्न झाला आणि वीरभद्राने दक्षांचा शिरच्छेद केला. जेव्हा ती ही सती काय सतीच ना का नाही, तिचा सतीने जेव्हा अग्नीमध्ये प्रवेश केला तेव्हा त्याला इकडे कळलं महादेवाला, त्याला राग आला आणि त्यांनी एक जट्ट उपाटली रागाने क्रोधाने आणि वीरभद्राची निर्मिती केली. का नाही, मग त्याला सुद्धा क्रोधाने छळलं. आता कामदेवाचं मग होऊन गेला, आता क्रोधाचं चालवलंय ना, क्रोधाने छळलंय कसं ते सांगतात आता. म्हणजे ते मी काय सोये वसे, जिथे मी काम सोये वसे, तेथे क्रोध वसे सावकाशे. काम क्रोध असं तोचे नशे, नारायणाशी तुवा केले. म्हणून जिथे मी असतो तिथे क्रोध असतोच. आम्ही दोघं भाऊ येतं, मी पुढे गेलो की तू मागून येतच असतो. पण हे नारायणा, तू आम्हाला असून नसल्यासारखे केले, पण आम्हाला मात्र काय केलं, तू हरवलंस. हे परमाद्भूत तुझे वीर्य, आणि का एवढे नाही धैर्य, या लागी तुझे परिचर्य सदा मुनिवरी सेवती चरण. हे तुझे सामर्थ्य आश्चर्यकारक आहे, म्हणून इतर ऋषी तुझ्या चरणांची सेवा करतात. शांतीच्या चाडे देवादी देवा, जे नित्य करती तुझी सेवा, ते काम क्रोधादे स्वभावा, स्मरतात व नावा जिंकिते सुखे. शांती प्राप्ती होण्यासाठी तुझी नित्य सेवा करतात, ते तुझ्या नामस्मरणाच्या प्रभावाने त्यांच्या स्वभावातील काम क्रोधांना जिंकू शकतात. म्हणून काय केलं, तुझं जे नामस्मरण करू शकतात ना शांती प्राप्त व्हावं म्हणून, त्यांनाच काय वरतील काम क्रोधवरती जिंकू शकतील, नाहीतर बाकीचे काय कोणी जिंकू शकत नाही. म्हणून जे ते सन्माने काम पुरत, तेथे आदरी अनुग्रह करीत. काम सन्माने जेथे अतृप्त, तेथे शाप देत अति क्रोधे. जेथे सन्मानाने इच्छा पूर्ण होते, सन्मानाने इच्छा पूर्ण, तिथे काम म्हणजे मी अनुग्रह करतो. काय म्हणतो काम? तिथं मी त्यांची कृपा करतो, त्यांना मी त्रास देत नाही. जिथं माझा सन्मान होतो तिथं, कोणाचा कामदेवाचा सन्मान ज्या ठिकाणी होतो त्या ठिकाणी मी त्यांच्यावरती कृपा करतो आणि त्यांना मी त्रास देत नाही. पण जर माझ्यावर जर माझ्याबरोबर युद्ध करायचा त्यांनी प्रयत्न केला, माझ्या विजय प्राप्त करायचा प्रयत्न केला, मग मात्र मी त्याला हरल्याशिवाय राहत नाही. म्हणून काम क्रोधाने ह्यांना सन्मानाने त्यांना काय करायचं, त्यांना सन्मान करा, त्यांना मान द्यायचा, त्यांना हरवायचं नाही. पण जिथे मी अतृप्त राहतो तिथे मीच क्रोधाचे रूप घेतो आणि त्यांना शाप देतो आणि त्याचं तपश्चर्याचं भंग होऊन जातं. मग या लागी शापानुग्रह समर्थ, ते सर्वदा काम क्रोध युक्त. तरी नवळ तुझे सत्वचित केले अंकित. काम क्रोध अर्थात शाप देणे, कृपा करणे, हे दोन्ही प्रकारचे सामर्थ्य म्हणजेच या विकाराचे स्वरूप आहे. शाप जरी दिला, राग जरी आला त्यांना, ते काय एक प्रकारचा विकाराच येतो सुद्धा त्यांच्यापाशी म्हणायचं. पण तुझी शांती अशी सत्वयुक्त आहे की दोघांनाही तू अंकित केलेस. बघा, म्हणजे आमच्यावर तू विजय प्राप्त केला, आम्हाला जवळ केली, शिवाय आम्हाला सन्मान दिला तू, असं नाही आम्हाला. कारण आमच्यापासून तुम्ही हरल्यामुळे, तुम्ही जरी क्रोधित झाले असते तरी तुम्ही हरलेच होते. तुम्ही आमच्या म्हणजे काम आणि क्रोध याला बळी पडले असते तरी तुमचं हरणच होतं आणि आमचं तुमच्या पुढे काही चाललं नाही.
म्हणून तुम्हाला तपश्चर्याचा भंग जर केला तुमच्या, म्हणून तुम्हाला क्रोध येऊन तुम्ही आम्हाला शाप दिला असता तरी तुमचे हरणं होत. पण तुम्ही काय केलं नाही, तुम्ही नाही हरले. म्हणून मज गर्व नाही सर्वता, हे ही तुझ नाही अहंता, छळवाद्य द्यावी लघुता, आतो अपेक्षिता न करेशी. तसे स्वतःला गर्व नाही काय की मला क्रोध आला नाही, मी कामदेवानी काय झालो नाही, विकारी झालो नाही, म्हणून तुला त्याचा अभिमान नाही झाला, म्हणून आम्ही छळ करतो तरी आम्हाला तू काय केलं, तू तुच्छ लेखत नाहीस, आमची सेवाच करतोय तू, म्हणून आमची उपेक्षा तू करत नाहीस. पृथ्वी दुःखी करीती नांगरी, ते पिकुणी त्या ते सुखी करी, ते व्यापकारे जो उपकारे, तो मोक्षाचे श्री मुकुटू. म्हणून पृथ्वीला नांगरून शेतकरी काय करतो, तिला दुःख देतो, पण ती काय करते, त्याला जरी दुःख दिलं तर ती धनधान्य पिकवून त्याला ती सुखीच करते. अशा प्रकारे तो एखादा अपकार करणारा जरी असेल त्याच्यावर तो उपकार करतो आणि त्याला मोक्षाच्या मुकुटमणी असं असं मोक्षाचा मुकुटमणी होतो. कुणामुळे, तुझ्या कृपेमुळे. तुझ माझी निर्विकार शांती, हे नवल नव्हे कृपामूर्ती, तुझ्या स्वरूपाची स्थिती आज निश्चिती कळली आम्हा. म्हणून हे देवा, निर्विकार अशा तुझ्या चित्तात शांती असते आणि हे अगदी सहज आहे, म्हणून तुझ्या स्वरूपाची स्थिती आम्हाला आज चांगली कळली. मग तू निर्गुण निरूपम, मायातीत पूर्ण ब्रह्म, तुझे स्वभावे स्मरता नाम, सकामाही काम स्पर्शो न शके. तू निर्गुण आहेस, तुला कोणतीच उपमा नाही, म्हणून तू मायेच्या पलीकडचा असून कसा आहे, तू ब्रह्म आहेस. तुझे नामस्मरण केले असता सका मनुष्यालाही काय काम स्पर्श करू शकत नाही, एवढं तुझं सामर्थ्य आहे. म्हणून जो नित्य स्मरे तुझे नाम, त्याशी मी कामचे करे निष्काम, क्रोधाचे करी क्रोधाशम, मोह तो परम प्रबोध होय. जो तुझे नाम घेतो त्याला मी काम असूनही निष्काम करतो. जो तुझं काय करतो, नामस्मरण करतो, मी जरी काम असतो म्हणजे काय इच्छा वासना त्याची मी काय करतो, वासना नष्ट करून टाकितो, म्हणजे त्याला सहाय्य होतो त्या साधकाला. का, तुझं तू नामस्मरण करतो ना, त्याला मी सहाय्य होतो. आणि क्रोधच त्याचा क्रोध नष्ट करतो. म्हणून मोह त्यांच्या समोर आला की बोध स्वरूप होऊन जातो. तो मोह काय होतो, त्याचा बोधरूप होतो. म्हणून ह्याला हरवायचं नाही बरं का, यांचा सन्मान करायचा, पण त्याला बळी पण नाही पडायचं. म्हणजे धीरवीर निज शांती, ज्यांशी परमानंदे नित्य तृप्ती, यशी यांच्या अमित पंक्ती, पाया लागती तुझ्या. म्हणजे धीर वीर अत्यंत शांत महात्मे असतात आणि जे परमानंदाने नित्य तृप्त होऊन गेलेले असतात, असे मुक्तही मोठ्या संख्येने तुझ्या चरणी लोटांगण घालतात. ज्याने मुक्ती प्राप्त करून घेतली ना, जे ज्ञानी झालेले आहेत ते सुद्धा काय करतात, तुझ्या चरणावर लोटांगण घालतात. म्हणून तुझं करवाया नमस्कारो, पुढे सरसे महासिद्धींचा संभारो, त्या सैन्य लभे अवसरू, तू परत पूर्वा परमात्मा. महासिद्धींना तर तू गर्दीमुळे त्यांच्या जवळ येऊन देत नाहीस बघा, सिद्धींना जवळ येऊन देत नाही तू त्यांना, असा तू असणारा परात्पर परमात्मा आहेस. म्हणून तुझ्या सेवकाकडे विघ्न रिगता होय बापुडे, ते रिगवाया तुझं पुढे कोणा परिवाडे रिगेल. म्हणून तुझे जे सेवा करणारे असतील, तुझे सेवक करणाऱ्यांच्या पुढे जर विघ्नांचा धीर होत नाही जाण्याचा, कोणाची तुझी सेवा करणाऱ्यांची म्हणजे तुझे जे सेवक आहेत ना, त्यांच्या पुढे जे विघ्न येतं त्यांना स्वतः भीती वाटते का त्यांच्या पुढे जाण्याची, कारण ते तुझे सेवक आहेत म्हणून, आणि म्हणून विघ्ने पुढे येत नाहीत. अशा प्रकारे ते कामदेवांचे स्तवन करतोय नारायणाचं. आपण आता इथं थांबू. पुंडलिका वरदानी विठ्ठल श्री